हे गाइस, गुड मॉर्निंग। मी आता पोखरकर वाडीमध्ये जे आंबेगावामध्ये आहे ना, पुण्यामध्ये, त्या गावामध्ये आहे। आणि हे गाव बघा किती सुंदर आहे। बॅग ट्रेकसाठी जेवढं सामान आहे तेवढंच, बाकीचं सामान मी टेल बॅग इथेच ठेवले। गाइस, मी आता पोखरकर वाडीमधून निघते भोरगिरी किल्ल्याकडे जायला, जो 44 किलोमीटर इथून दाखवत आहे भोरगिरी किल्ला। आणि जर माझा भोरगिरी किल्ला लवकर झाला तर आपण भीमाशंकरला पण जाणार आहे। सो लेट्स गो, स्टार्ट द राईड। फर्स्ट किल्ला भोरगिरी किल्ला। चला जाऊया किल्ल्याची वारी करायला। मी आता स्क्विरल रिसॉर्टच्या इथे आली आहे, जे झी मराठीमध्ये आहेत ना, ते शिवाचा कार्यक्रम आहे ना, इथे शूटिंग झालेली त्याची। तर आपण त्याच रोडनी पुढे जातोय। 29,618 किलोमीटर झालेत। डेंबे धरण आहे ना, आपण तिथे आलो आहोत। डेंबे धरण जे आंबेगावामध्ये आहे। गाइस, आपण भोरगिरी किल्ल्यावरती जाणार आहे। तो आता 39 किलोमीटर झालेत। सो लेट्स गो। भीमाशंकर इकडून 5 किलोमीटर वरती आहे। तर जेव्हा लवकर आलो आपण भोरगिरीवरून लवकर आलो तर आपण भीमाशंकरला जाऊ। गाइस, मी आता तळेघरला आहे आणि इथे आहे ना आता मोर होता, जो आता त्या साईडला गेलाय, तिकडे त्या साईडला। भाई काय भारी दिसत होता, एकदम पिसारा फुलवून होता तो। तळेघरला आहे मी आता। किती सुंदर होता तो मोर, माय फेवरेट ब्ल्यू कलर। गेला तो आता। गाइस, मी इथे भोरगिरी गावामध्ये पोचली आहे। मी आणि माझी मेगा चॅरिझार्ड विथ ऑल माय रायडिंग गिअर्स। ते पण गडावरती। गड आहे ना लहानसा आहे, पण खूप देखणा आणि सुंदर आणि देखण्यालायक आहे। गावाच्या आतूनच आहे। तर मग जाऊया, चला। हा जो समोर दिसतोय ना, तोच भोरगिरी गड आहे। मी भोरगिरी गावामध्ये, त्या गावामध्ये आपण माझी सगळे गेअर्स रायडिंगचे तिकडे ठेवलेत। सर गाइस, इथे आपण आहे ना करवंद हिरवी पण आहेत, म्हणजे कच्ची पण आहेत आणि पिकलेली पण आहेत। ती खात आपण आहे ना गडावरती जाणार आहे खोका बनवून। आपल्याकडे कसं कोकणामध्ये खोका बनवतात, त्याच्यामध्ये खोक्यामध्ये भरून आहे ना करवंद घेऊन जाऊया। हे गावातले आहेत ना, काका आहेत, ते माझ्यासोबत आलेत। ते जर तुम्ही आता येत असाल ना तर तुम्हाला करवंद खायला भेटतील। सो पावसाळ्यात जर ट्रेक करत असेल तर करवंद नाही भेटणार, आणि आता जर आलात मे मध्ये तर तुम्हाला करवंद खायला भेटणार। आम्ही चाललोय मधून जंगलातून। पाऊल वाटच आहे। ते काका तिथे त्यांची भारी बांधतायत, मग नंतर आपण त्यांच्यासोबत जाणार आहे। हो, मी उगाच हे 1.5 किलोची पॅन्ट घालून नेली, ती काढायला हवी होती। अशी वारी करता करता आपल्याला पहिलं विरगळाचे दर्शन करायला भेटतं। किती महिन्याने मी उन्हामध्ये आली। चलो, चला जाऊया गडावर, जाऊया। हे गडावरील अवशेष। इथे शंकराची 2 पिंड आहेत आणि तिथे देवीची मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली। पावसात हा गड पाहण्यासारखा असतो। ओके, और हम यहाँ है भोरगिरी वॉटरफॉल ताक। आणि मग हे इथे व्ह्यूइंग पॉइंट आहे गडावरचा, जो फॉरेस्टवाल्यांनी बांधलाय। आणि भोरगिरीचं गाव तिकडे आहे। विदिन जस्ट 10 to 20 मिनिट्स आपण वरती येतो गडाच्या इथे, जिथे टाकं वगैरे आहे। ते कृष्णा काटे काका आहेत, जे भोरगिरी गावामधील आहेत। ते आपल्याला आहे ना गड दाखवत होते। बघा ना, आपण आहे ना तिथे आहे ना आपण नॉर्मल आपले ट्रेक शूज वगैरे घालतो, त्यांनी नॉर्मल आपली पॅरागॉनची चप्पल घातली आहे। भारी ना। हे आपण आहे ना कोकणात असताना ना, म्हणजे मी तेव्हा आहे ना, मी खूप भारी वगैरे घ्यायला जायची। ते सलदी वगैरे आम्ही बांधायचं असायचं ना तेव्हा। हो, तर आता आपण शंकराच्या मंदिराकडे जातोय। हे मस्त फॉरेस्टवाल्यांनी केलं आहे, उभारलं आहे एंट्रन्स। सो लेट्स गो। भोरगिरी किल्ल्यावरचा शंकराच्या मंदिराकडे आपण चाललो आहोत। आता आपण सोलो जातोय। काकांना मी खाली पाठवलं कारण की त्यांच्याकडे भारी होती।
म्हणजे लाकडाची भारी. सो लेट्स गो. चला जाऊया गडावर. किल्ल्यावरती आहे ना जागोजागी आहे ना असे बसायचं आहे ना टेबल केलेत फॉरेस्ट डिपार्टमेंटनी. हे रेलिंग्स वगैरे पण लावलेत. भोरगिरी किल्ल्यावरती नक्की विजिट द्या प्लीज प्लीज. भोरगिरी किल्ल्यावरती नक्की विजिट द्या. खूप सुंदर गड आहे आणि इथे करवंद देखील आहेत. जर तुम्ही मेमध्ये ह्या महिन्यामध्ये 2025मध्ये मेमध्ये येत असाल तर मग तुम्हाला आहे ना करवंद पण खायला भेटणार आहेत. जागे सगळीकडे करवंदाची झाडं आहेत. आणि जर पावसात येत असाल तर धबधबे वगैरे पण भेटतील, पण करवंद नाही भेटणार. इथे पाण्याचं टाकं वगैरे आहे मित्रांनो. त्याच्या आतमध्ये मंदिर आपल्याला पाहायला भेटतं, जे या टाक्याच्या आतून जातात. इथून जायला वाट आहे त्याची. आणि हा परिसर आहे भोरगिरी किल्ल्याचा आणि ते भोरगिरीचं गाव आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने बांधकाम केलेलं आहे. समोरचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता, वॉटरफॉलचा व्ह्यू आहे. आणि आय गेस हे प्रदक्षिणा आहे की काय. पुढे पुढे जातोय आपण, बघूया व्हॉट एक्झॅक्टली इट इज. इथून आलो आपण. हे एवढंच आहे बस. मला वाटतं हे नजारा पाहायला भेटलं पाहिजे आणि सेफ्टीसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने तसं बनवलं आहे. हा किल्ल्याचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब नाही केलं असेल तर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर, बाय. मेगाच्या रिझल्टला मी इथे पार्क केली आहे. भीमाशंकरला आलो आहोत. प्लॅनमध्ये चेंजेस. भीमाशंकरला आपण आलो आहोत. सकाळचे आहेत ना 10:30 काहीतरी वाजले असतील. तर मी विचार केला की चला भीमाशंकर पण करून घेऊया. मी भीमाशंकरला खूपदा आलेली, पण आता जो भीमाशंकरचा जो काया पलट झाला आहे ना, क्या बात आहे भाई. बरं झालं मी आली, नाही तर मला एकच असतं की भीमाशंकर असं लिहिलेलं असतं त्याच्या आतून जायचं, पण नाही. भीमाशंकरला एकदम मस्त कमानी बनवत आहे. भीमाशंकरचं पण दर्शन करून झालं आहे. 5 किलोमीटर होती म्हणून मी गाडी टाकली, ऑरएल्स मी गाडी टाकणारच नव्हती. आपलं माहिती आहे ना, फक्त गड करून भोरगिरी गड करून आपण परत पोखरकरवाडीमध्ये जाणार होतो. आता माझी मेगाचारी झाड आणि मी आम्ही जाएंगे आंबेगावामध्ये. चला घरी जाऊया. गाईज इथे आजचे किलोमीटर्स किती झालेत मध्ये 21,131 लाईक 130 किलोमीटर्स आपण ट्रॅव्हल केलं आहे आज. पोखरकरवाडीपासून ते भोरगिरी किल्ला, त्यानंतरला भीमाशंकर आणि मग रिटर्नला आपण जर्नी परत पोखरकरवाडीमध्येच आलो आहे. आता पोखरकरवाडीमध्ये ना पूजा आहे, ती आपण अटेंड करूया आणि गेटअप आहे ना चेंज करूया. लेट्स गो. पोखरकरवाडीमध्ये ना मी या दोघांच्या घरी आले, त्यांच्या आजीकडे. ही आमची टिंकू आणि ही आमची आयुक्ती. आम्ही मेगाच्या रिझॉर्टवरून आलो आहे. तिकडे सगळे गुरं आहेत ह्यांची. हे बघ इकडे आहेत ना सगळे गुरं बांधलेत ओपन स्पेसमध्ये. मला वाटतं इकडे वाघ नाहीत म्हणून ओपन स्पेसमध्ये गुरं बांधलेत. हां टिंकू, तुझी मम्मी इथे राहायची एवढ्या मोठ्या रूमवर की आधी त्या मोठ्या बंगल्यामध्ये राहायचे त्यावाल्या. हां, आता जरा इथे शिफ्टिंग केलं. इकडे शिफ्टिंग केलंय. तुझ्या आजीचं घर आहे ना, मामाच्या आईचं. वाव. आणि इकडे मस्त लोकेशन. वाव.